नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता बघूयात जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. उद्या पूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद केला जाणार असून शुक्रवारी देखील कमी दाबाने या ठिकाणी पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे पुणेकरांनो पाणी जपून वापरा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर नाणार प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचे प्रतिनिधी आणि शिवसेना खासदार विनायक राऊत तसंच स्थानिक आमदार राजन साळवी आणि उदय सामंत यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीतून नाणार प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळणार का, याकडे नाणारवासियांचं लक्ष लागलंय. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आजपासून उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी देशाचे माजी अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रातून होणार आहे. राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी जमवलेला डाटा वापरून 2 हप्ते म्हणजे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहेत. देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकार देशपातळीवर सर्वेक्षण करणार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न, कर्जबाजारीपणा यासह विविध मुद्द्यांवर सध्याच्या पीक वर्षामध्ये हे सर्वेक्षण केलं जाणार आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यामधील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी मदत राज्य सरकारनं देऊ केली. 1,450 कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप प्रवेश केला. शिवस्मारक प्रकल्पामध्ये अश्वारूढ पुतळ्याऐवजी शिवाजी महाराजांचा उभा पुतळा उभारण्याच्या पर्यायाचा विचार सध्या सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी प्रमाणेच हा पुतळा देखील या ठिकाणी उभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लखनौमधून प्रियंका गांधी वाड्रा प्रचाराला सुरुवात करण्याची शक्यता आहे. सरचिटणीस झाल्यानंतर 11 तारखेला प्रियंका लखनौमध्ये येण्याची शक्यता असून त्या काँग्रेस मुख्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे. तसंच 11 फेब्रुवारीला लखनौमध्ये प्रियंका गांधी वाड्रा यांचा रोड शो देखील होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. तर काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रियंका गांधी आता राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. तर काल याच पार्श्वभूमीवर त्यांनी पहिल्यांदाच दिल्लीतील झोपडपट्टीत जाऊन लोकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एका दिव्यांगाचीही भेट घेतली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रियंका गांधी आता राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. काल त्यांनी पहिल्यांदाच दिल्लीतील झोपडपट्टीत जाऊन लोकांची भेट घेतली आहे. मोदींच्या मन की बातला टक्कर देण्यासाठी आता काँग्रेसही पुढे सरसावल्याचं बघायला मिळत आहे. अपनी बात राहुल के साथ हा उपक्रम काँग्रेसने या ठिकाणी सुरू केला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी आज रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता दिल्लीतल्या ईडीच्या ऑफिसमध्ये ही चौकशी होणार आहे. पालघरजवळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी गुलजारी पुलानजीक गॅस टँकरचा अपघात झाला. या अपघातात 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबादमध्ये लिपिकाच्या जाचाला कंटाळून 12वीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली होती. सिल्लोड इथल्या उंडण गावची ही घटना असून या प्रकरणी संजय घुगरे याला अटक करण्यात आली आहे. महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला गोळी मारून पुण्यतिथी साजरी करणाऱ्या हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडेला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीहून नोएडामध्ये प्रवेश करताना पोलिसांनी पूजा पांडे आणि तिच्या पतीला अटक केली आहे. भाभीजी घरपे हे फेम शिल्पा शिंदेनं काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. मुंबई काँग्रेस प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत तिनं प्रवेश केलाय. येत्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून भारत के मन की बात मोदी के साथ या रथयात्रेचा शुभारंभ या ठिकाणी मुंबईमध्ये पार पडला आहे. मुंबई काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत धुसफूस काही लपून राहिलेली नाहीये. आता याच पार्श्वभूमीवर आपण कदाचित लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं धक्कादायक विधान काँग्रेसचे खासदार आणि राहुल गांधींचे विश्वासू मिलिंद देवरा यांनी केलंय. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा फायदा हा फेब्रुवारीपासूनच मिळणार आहे. त्यामुळे या महिन्यापासूनच थकीत रकमेच्या 20% रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
राज्यातील सरकारी, निमसरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे 8 ते 24% घरभाडं भत्ता लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। शहरांच्या वर्गीकरणाप्रमाणे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे महानगरातील अधिकारी कर्मचाऱ्यांना 24% घरभाडं भत्ता मिळणार आहे। त्यामुळे एकूण वेतनात देखील भरघोस वाढ होणार आहे। राज्य गृहरक्षक दलाच्या वतीनं 11 फेब्रुवारीपासून होमगार्ड सदस्यांच्या नोंदणीला प्रारंभ होणार आहे। घाटकोपरमधील रेल्वे आयुक्तालयाच्या आवारात 16 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे। मुंबईच्या समुद्रातील मत्स्य क्षेत्रात 49 किलो प्लास्टिक कचरा आढळत असल्याचं केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन केंद्राच्या अभ्यासातून समोर आलंय। मुंबईतील मच्छीमारांच्या जाळ्यात मासे कमी पण प्लास्टिक अधिक असल्याचं आढळत आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज वास्तूला पूर्वीची झळाळी या ठिकाणी मिळावी यासाठी आता मध्य रेल्वे तब्बल 51 कोटी रुपये खर्च करते आणि या इमारतीच्या मुख्य गाभ्यातील छोट्या छोट्या नक्षीला नवीन रूप या ठिकाणी दिलं जात आहे। मुंबई शहरातील महत्त्वाच्या 5 उड्डाणपुलांच्याही पुनर्बांधणीच्या कामाला आता वेग आला। दादर येथल्या टिळक उड्डाणपूल तसंच प्रभादेवी येथल्या कॅरोल पुलासह अन्य 3 पुलांचा देखील यामध्ये समावेश असून पुनर्बांधणीच्या कामासाठी प्रथम सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे। मुंबई महापालिकेने तब्बल 216 कोटींचा कर थकवणाऱ्या 25 कंपन्यांना नोटीस पाठवून मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। वारंवार नोटीस पाठवून देखील थकबाकीदार महापालिकेला दाद देत नसल्यानं दिवसेंदिवस थकबाकीचा आकडा वाढत चाललाय। मुंबईतील हुतात्मा चौक इथलं प्रसिद्ध फ्लोरा फाउंटन आता पुन्हा एकदा सुरू झालंय। गळती दुरुस्त करण्यात आल्यानं कारंजे पुन्हा एकदा सुरू करण्यात आले। महापौरांचा नवा बंगला शिवाजी पार्क परिसरात साकारला जाणार आहे आणि त्याचं डिझाईन देखील आता तयार झाल्याचं कळतंय। मोनोरेल प्रकल्पाचा बहुप्रतीक्षित वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा दुसरा टप्पा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं जाणार आहे। कल्याणच्या बारवे येथल्या SLF कचरा प्रकल्पाच्या विरोधात शेकडो रहिवाशांनी पालिकेवर मोर्चा काढला। कल्याण डोंबिवली महापालिकेनं हा प्रकल्प रद्द न केल्यास येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा या रहिवाशांनी दिलाय। घारापुरी बेटावर पर्यटनावर आधारित व्यवसाय करण्यासाठी उभारण्यात आलेली गरीब गरजूंच्या टपऱ्या दुकानं मेरीटाईम बोर्डानं अनधिकृत ठरवले आहेत। त्यामुळे पर्यटनावर व्यवसाय करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणाऱ्या जवळपास 25 स्थानिक लघु उद्योजकांवर उपासमारीचं संकट ओढावलंय। सरकारनं 7वा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना जारी केली असली तरी राज्यातील शिक्षकांना मात्र त्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। कारण शिक्षण विभागानं शिक्षकांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठवला नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे। ट्रायच्या नव्या नियमानुसार वाहिन्या निवडीचा हक्क 1 फेब्रुवारीपासून देशभरात लागू झाला असला तरी स्थानिक केबल चालकांनी मात्र जुन्या पद्धतीनेच प्रसारण सुरू ठेवल्यानं परिस्थिती जैसे थेच आहे। त्यामुळे केबल चालकांमुळे ट्रायने लागू केलेले नियम कागदावरच राहिल्याचं बघायला मिळत आहे। महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा चांगला फायदा नागरिकांना होत आहे। या योजनेअंतर्गत 6 वर्षांमध्ये रायगड जिल्ह्यातील तब्बल 55,465 रुग्णांनी याचा फायदा घेतला आहे। वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी नेट ही परीक्षा 20 ते 28 जून दरम्यान होणार आहे आणि त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया 1 मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे। आता मालमत्तांची दस्त नोंदणी करताना आधार कार्ड असेल तर यापुढे साक्षीदारांची गरज उरणार नाही। या योजनेची अंमलबजावणी येत्या 15 फेब्रुवारीपासून राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून करण्यात येणार आहे। बेस्ट कामगारांच्या विविध मागण्यांवर वाटाघाटीसाठी लवादामार्फत होणारी पहिली बैठक उद्या पार पडणार आहे। यामध्ये बेस्ट अर्थसंकल्पाच्या विलीनीकरणाबाबत चर्चा होईल। बदलापूरच्या पश्चिमेकडील हेंद्रेपाडा भागात बाईकवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेचं मंगळसूत्र लंपास केलंय। ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे। अंबरनाथ, बदलापूर आणि वांगणीपर्यंत अनेक गृह प्रकल्प या ठिकाणी उभे राहिले। त्या प्रवाशांसाठी अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान चिखलोली तर बदलापूर वांगणी दरम्यान कासगाव जवळ समर्थवाडी रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी कागदावरच आहे। डोंबिवलीच्या ग्रामीण भागात महिला बचत गटांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला तब्बल 10,000 महिलांनी उपस्थिती लावली होती। जम्मू काश्मीरमधील शरीर सौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या तरुणानं बाजी मारली आहे। जम्मू काश्मीरमधील
57व्या नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ज्युनियर मिस्टर इंडिया हा किताब मुंबईच्या राजप्रकाश सुर्वेनं पटकावलाय। या स्पर्धेसाठी 27 राज्यातील 245 बॉडी बिल्डर्सनी भाग घेतला होता, ज्यामध्ये सुर्वेनं हा किताब पटकावलाय। ठाण्यामध्ये मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू झालं नसताना देखील मार्गरोधक लावण्यात आल्यामुळे 3 हात नाका परिसरात वाहतूक कोंडी होऊ लागली। उड्डाणपुलाच्या पायथ्यालगतचा मार्ग चिंचोळा झाल्यानं मुंबई ठाणे मार्गिकेवर मोठी वाहतूक कोंडी होतीये। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येत्या 7 फेब्रुवारीला व्याज दरांची घोषणा करणार आहे। एसबीआयच्या अहवालानुसार आरबीआय 0.25% कपात करण्याची शक्यता आहे। आता करदात्यांना 24 तासांमध्ये आयकर परतावा मिळणार आहे आणि यासाठी महसूल विभागानं प्रयत्न सुरू केलाय। मालेगाव खटल्याची सुनावणी घेणाऱ्या न्यायालयासमोर आणि वरिष्ठ न्यायालयासमोर वारंवार अर्ज करत राहिला तर खटला कधी पूर्ण होणार, त्यामुळे खटल्यातील सर्व अडथळे दूर करून खटला सुरळीत चालेल याची दक्षता घ्या, असे तोंडी निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं एनआयएला दिले आहेत। पुण्यातील जुन्नरमध्ये थंडीचं प्रमाण वाढल्यानं द्राक्ष पिकांना याचा मोठा फटका बसलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतोय। तर पुणेकर जो वडापाव अत्यंत चवीनं खातात त्याच गार्डन वडापावमध्ये किडक्या बटाट्यांचा वापर होत असल्याचं उघडकीस आलंय। तर ज्या ठिकाणी हे बटाटे वडे तयार केले जात होते ते ठिकाणही अत्यंत अस्वच्छ आणि घाणेरडं असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनानं उघडकीस आणलंय आणि या प्रकरणी बटाटा वडा बनवणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे। पुण्यामध्ये किरकोळ वादामधून मित्रानंच मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली। किरण काटकर असं हत्या करण्यात आलेल्या 28 वर्षीय युवकाचं नाव आहे। पुण्यातल्या वानवडी भागात पीएनटी बसला आग लागली होती। या प्रकरणी वानवडी पोलिसांनी हडपसर आगाराचे कार्यशाळा अधीक्षक आणि 2 फिटरांवरती या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे। राज्यामध्ये कोट्यवधी झाडं लावण्याची मोहीम राबवली जात असतानाच नागपूरमध्ये गेल्या 6 महिन्यात 1814 झाडं तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे। नागपूर विभागात स्वाईन फ्लूने ग्रस्तांचा आकडा आता वाढत चालल्याचं बघायला मिळते। नवीन वर्षाच्या 36 दिवसांमध्ये रुग्णसंख्येनं अर्धशतक गाठलंय, ज्यामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या 8 वर पोहोचल्याचं बघायला मिळतंय। नागपूरमध्ये विमान प्रवाशांच्या संख्येत 2017च्या तुलनेत 2018मध्ये तब्बल 61,000हून अधिक वाढ झाली। विमान प्रवास दर मध्यम वर्गाच्या आवाक्यात आल्यानं ही संख्या वाढली आहे। नागपूरमध्ये पर्यावरणपूरक कटलरीचा वापर केवळ या ठिकाणी 20%च होतोय असं उघडकीस आलंय। प्लास्टिक बंदीसाठी म्हणजे केवळ पिशव्या असा समज प्लास्टिक बंदी म्हणजे केवळ पिशव्याच बंद असा समज झाल्यानं नागरिकांनी प्लास्टिकला पर्यायी पिशव्या स्वीकारल्या आहेत। पैठण इथल्या जायकवाडी धरण परिसरात दरवर्षी येणाऱ्या विदेशी पक्ष्यांच्या संख्येत अलीकडे कमालीची घट झाल्याचं बघायला मिळते। 4 वर्षांपूर्वी जायकवाडीच्या संपूर्ण जलाशयावर लाखोंच्या संख्येने दिसणारे हे पक्षी आता मात्र हजारोंच्या संख्येत दिसतात। नाणार प्रकल्पाची उच्चस्तरीय समिती बेकायदेशीर असल्याचा आक्षेप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी समितीसमोरच नोंदवलाय। नाणारसह 14 गावांमध्ये होणाऱ्या प्रकल्पाबाबत स्थानिकांची बाजू ऐकण्यासाठी उच्चस्तरीय सुक्तनकर समिती रत्नागिरीत दाखल झाली आहे। नाशिकमध्ये काँग्रेसच्या माजी नेत्याचा आडमुठेपणा समोर आलाय। काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे हे आपल्या गाडीमधून चुकीच्या बाजूने उतरत असताना त्यांनी अचानक गाडीचा दरवाजा उघडला, ज्यामुळे समोरून येणाऱ्या महिलेच्या दुचाकीला या दाराची धडक बसली आहे। नाशिकमध्ये बाईक स्वारानं बनवलेल्या स्टीलच्या हंड्याचा हेल्मेट चर्चेचा विषय ठरतोय। हेल्मेट महाग असल्यानं या हेल्मेट आहे ते महाग असल्याचं कारण देत मालेगाव तालुक्यातील दामू मोरे यांनी हा आगळा वेगळा हेल्मेटचा वापर या ठिकाणी सुरू केलाय, जो सध्या मोठा चर्चेचा विषय ठरतोय। उज्ज्वला योजनेच्या प्रसारानंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी ग्राहक असलेला देश बनला आहे। एलपीजी ग्राहकांच्या संख्येत वार्षिक आधारावर 15% वाढ झाली आहे, तर देशात एलपीजीची मागणी 2025 पर्यंत 34% वाढण्याची शक्यता आहे। भारताचा संदेशवाहक उपग्रह जीसॅट 31 पहाटे 2:30च्या सुमारास फ्रेंच गयाना इथल्या अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय। भारताने यापूर्वी देखील अनेक उपग्रह फ्रेंच गयानामधून प्रक्षेपित केली आहेत। आणि बातमीसह स्पीड न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बघत देशभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। केरळच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता आणि त्याचमुळे आता केंद्रातील मोदी सरकारनं केरळ सरकारच्या हाती 102 कोटींचं बिल थोपवलंय।
देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकार देशपातळीवर सर्वेक्षण करणार असून शेतकऱ्यांचं उत्पन्न, कर्जबाजारीपणा या मुद्द्यांच्या आधारावर हे सर्वेक्षण केलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी लोकसभेमध्ये लेखी उत्तरात दिली आहे. जीमेलच्या फीचर्समध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. जीमेल इनबॉक्समध्ये बंडल रिमाइंडर आणि पिनमेल सारख्या फीचर्सची चाचणी करण्यात येणार आहे. फ्लिपकार्टमध्ये बहुतांश वाटा उचलल्यावर आता वॉलमार्ट हा वाटा विकून परतू शकते असा अंदाज मॉर्गन स्टॅली कंपनीने वर्तवलाय. भारत सरकारचं नवं ई-कॉमर्स धोरण याला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. सुरक्षित इंटरनेट दिवसाच्या निमित्तानं गुगलनं ऑनलाईन अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत. गुगलने सिक्युरिटी चेक किया या हॅशटॅगच्या माध्यमातून ऑनलाईन सर्फिंग दरम्यान काही टिप्स दिल्या आहेत. सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त भारतात केलेल्या सर्वेक्षणातून एकूण 60% पालकांना आपली मुलं इंटरनेटवर काय पाहतात हे ठाऊक नसल्याची बाब पुढे आली आहे. OLXद्वारे हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यावेळी इंटरनेटचा वापर करणाऱ्या 26,000हून अधिक मुलांचा अभ्यास करण्यात आला आहे. चेन्नईमधील पोरूरमध्ये सर्वात पहिलं रोबोट रेस्टॉरंट सुरू झालंय, जिथे रोबोट फक्त वेटरचं काम करत नाहीत तर वेटरसोबत हे रोबोट ग्राहकांशी इंग्रजी आणि तामिळमध्ये संवाद देखील साधतायत. तर या रोबोटना बघण्यासाठी सध्या या रेस्टॉरंटमध्ये खरं तर खूप प्रेक्षकांची गर्दी होताना बघायला मिळते. आणि रोबोटच्या या बातमीसह स्पीड न्यूजमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतो. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघत जगभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. फ्रान्समध्ये एका माथेफिरू महिलेमुळे 10 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. तर पॅरिसमध्ये 40 वर्षीय एका महिलेनं या ठिकाणी दारूच्या नशेत गाडी पेटवून दिली आहे. या गाडीला लागलेली ही आग म्हणता म्हणता पसरली आणि तिनं या 8 मजली इमारतीचा ताबा घेतला. तर मंगळवारी पहाटेची ही भीषण दुर्घटना आहे. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे. तर या अग्निकांडात 36 जण जखमी झाले. अफगाणिस्तानमध्ये तालिबानींच्या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 11 पोलिसांचाही समावेश आहे. उत्तरेकडील बाघलान प्रांतातील नियंत्रण चौकीवर हा हल्ला झाला. रशियाच्या सायबेरिया प्रांतात तीव्र थंडीची लाट आली आहे. किमान तापमान उणे 60 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. त्यामुळे शाळा कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली असून विमान उड्डाणंही रद्द होण्याच्या मार्गावरती आहेत. बोलिव्हिया देशात झालेल्या भूस्खलनामुळे 14 जण मृत्युमुखी पडलेत. डोंगरावरून शेकडो टन ढिगारा खाली कोसळल्यानं कित्येक गाड्या यामध्ये दबल्या गेल्यात, ज्यामध्ये 34 जण जखमी झाले. रशियाच्या सायबेरियामध्ये कडाक्याच्या थंडीमुळे तापमान उणे 60 इतक्या कमी तापमानाची नोंद या ठिकाणी करण्यात आली. तर तापमानात इतक्या मोठ्या प्रमाणावर घट झाल्यानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील मंदावली आहे. कॉफी विथ करण या करण जोहरच्या टॉक शोमध्ये महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या विरुद्ध राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या दोघांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. आणि बातमीसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.